मुंबई शहरात काल मान्सूनच्या पहिल्याच दिवसात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। इतिहासामध्ये लवकरच मान्सूनचं आगमन झालेलं असून मे महिन्यात पहिल्यांदाच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे। काल दिवसभरात ठाण्यामध्ये 9.62 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। आता पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे। सायन ब्रिजवरील पाणी ओसरून गेलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत सध्या सुरू आहे। वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। काल मुंबईमधील पावसामध्ये मस्जिद बंदर परिसर पाण्याखाली गेला होता। रुळांवर पाणी साचलं आणि त्यामुळे काही प्रमाणांमध्ये रेल्वे वाहतूक सुद्धा मंदावलेली होती। पहिल्याच पावसात मुंबईचे 3:13 वाजलेले असून रेल्वे रुळांवरून पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। मुंबईमध्ये काल कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भुयारी मेट्रोला सुद्धा चांगलाच बसला। पावसामुळे आचार्य अत्रे चौक वरळी स्थानकामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। मुंबईच्या परेल भागामध्ये काल जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सगळीकडे पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ सुद्धा उडाली। काल नवी मुंबईच्या पनवेल परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि यावेळी मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पावसामुळे पनवेल स्टेशन परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं तर पनवेलमधील सखल भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसामुळे 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं आणि असं असताना एक कार चालकाने आपली कार या भुयारी मार्गामध्ये टाकली आणि ती पूर्णपणे बुडाली। यावेळी चालकाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। बदलापूर शहरामध्ये काल झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। उल्हास नदीलगत असलेली चौपाटी बुडाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी बदलापूर तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। खारघर येथील डोंगर रांगांमध्ये फिरायला गेलेल्या 5 तरुणांना रेस्क्यू करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे तरुण अडकून पडले। खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने तरुणांना रेस्क्यू केलं तर खारघर गोल्फ कोर्स मागील डोंगरावर सुद्धा तरुण अडकून पडलेले होते।